अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका जो आहे तो आध्यात्मिक पर्यटन केंद्र असलेल्या सोलापूर जिल्ह्यावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील आध्यात्मिक पर्यटन केंद्र असलेल्या विविध भागांमध्ये आता गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिक असतील त्याचबरोबरीने लॉजिंग व्यावसायिकांवर देखील याची कुऱ्हाड जी आहे ते कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा थेट फटका आता हॉटेल्ससह लॉजिंग व्यवसायाला सुद्धा बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या पर्यटनावर देखील याचा थेट वॉर जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत। काय परिस्थिती आहे? खरं तर अमेरिका इराण युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा थेट फटका जो आहे तो आध्यात्मिक पर्यटन केंद्र असेल किंवा पर्यटन केंद्रांना बसतोय। आपल्याला कशा पद्धतीने त्याचा फटका बसते ते काय परिस्थिती? खरं तर अमेरिका इराणचं युद्ध चालू झालं आहे। आखाती देशामध्ये हवाई हद्द धोक्यात आलेली आहे। त्यामुळे या सर्व परिणामांचा युद्धाचा परिणाम हा पर्यटन व्यवसायावर होत आहे। सोलापूरही त्याला अपवाद नाही, कारण असं वाटतं की सोलापूरमध्ये धार्मिक पर्यटन असलं तरी लोक बाहेर पडायला घाबरत आहेत। त्याचप्रमाणे मला आज इथे आवर्जून सांगावं वाटतं की गॅसचा दर हा वाढत आहे आणि तुटवडा जाणवत आहे। यामुळे की रेस्टॉरंट आणि हॉटेल इंडस्ट्री ही धोक्यात आलेली आहे। कारण गेल्या आठवड्याभर भारत सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो किंवा असोसिएशन असो, हॉटेल असोसिएशन हे पूर्णपणे त्यावर नजर ठेवून बसलेलं आहे। आता अशी वेळ आली आहे की नामुष्कीची वेळ येईल की हॉटेल व्यवसाय बंद करायच्या नामुष्कीची वेळ आमच्यावर आलेली आहे। तरी हॉटेल व्यावसायिक हे सकारात्मक दृष्टीने काही दिवस हॉटेल बंद करून ही गॅसचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे। पण पदार्थ जो आहे हा बनवण्याचा खर्च आणि तो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा खर्च वाढणार आहे आणि त्याचप्रमाणे ग्राहकांना सेवा देता येईल का याचा आम्हाला आता अंदाज घेता येत नाही आहे। परंतु धार्मिक पर्यटन जे आहे सोलापूरमधलं धार्मिक पर्यटन हे बाधित होताना दिसत आहे। खूपसे पर्यटक आता हालचाल करत नाही आहेत आणि याचा थेट फटका हॉटेल आणि पर्यटन आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीला होत आहे। खरं तर तुम्ही असं म्हणालात की हॉटेल म्हणजे तुमचं जे लॉजिंगमधलं जे हॉटेल आहे किंवा किचन जे आहे ते आता तुम्ही बंद केलेलं आहे कारण गॅसचा जो मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे। आता पर्यटकांची काय परिस्थिती आहे आजच्या घडीला? पर्यटक येत आहेत का किंवा ते राहत आहेत का? खरं तर जागतिक पर्यटक हे खूप मोठ्या प्रमाणावर अफेक्ट झालेलं आहे। पर्यटन व्यवसाय अफेक्ट झालेला आहे। पण एक सकारात्मक बाब मला इथे लक्षात येते की देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनाला थोडा वाव मिळण्याची शक्यता आहे। परंतु मी इथे परत एकदा सांगू इच्छितो की सोलापूरमधील धार्मिक पर्यटन थोडे कमी झालेलं इथे जाणवत आहे। लोक बाहेर पडायसाठी घाबरत आहेत। दुसराही एक असं आहे की पैसा वाचवण्याचा प्रयत्न हा पर्यटक करत आहे। अननेसेसरी पर्यटनावर पैसे घालवण्यापेक्षा बेसिक गोष्टींवर पैसे ठेवण्याचा त्यांचा उद्देश असावा असं मला वाटतं। त्यामुळे धार्मिक पर्यटनाचा थोडा ओघ कमी झालेला इथं दिसून येतोय। पण पाहतोय खरं तर सोलापूरच्या आसपास तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर असं आध्यात्मिक तीर्थक्षेत्र जे आहेत ती मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या ठिकाणी अनेक राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। मात्र गेल्या आठवड्याभरापासून यामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतं आहे, कारण अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते त्याचे दर वाढलेले आहेत किंवा अनेकांनी हॉटेल बंद ठेवणं पसंत केलेलं आहे आणि त्याचा थेट फटका जो आहे तो या पर्यटनावर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।